कंपल्सरी वापर, बेसल डोसचा वापर लाल्यासाठी, बेसल डोस म्हणजे कापूस लागवड करत असताना खतं देणं, माती परीक्षणाच्या आधारे खतं देणं आणि वाढीचे व्यवस्थापन म्हणजे कॅनोपी मॅनेजमेंट. ज्यावेळेस आपण दाट लावतो ना कापूस, त्यावर फक्त तुम्ही लिहोसिन किंवा चमत्कार हे जर फवारलं तर तुमचा त्याचा घेर जो आहे ना, आता घन लागवड म्हटलं की घेर नियंत्रण करणं आवश्यकच आहे, तरच त्याच्यावर नियंत्रण येतं. आणि तुम्हाला नियंत्रण आलं, 2 पेऱ्यातलं अंतर कमी झालं की बोंडाची संख्या वाढते आणि लिओसिनमुळं त्या पानाला मॅच्युरिटी येते. बोंड 5 ग्रामचं सरासरी जे बोंड निघायचं ते 6 ग्राम पर्यंत निघते आणि बोंडाची संख्या आमची 20 ते 25% लिओसिनमुळं वाढते. पाऊस आला, जास्त पाऊस आला, खालचे बोंड सडायचं प्रमाणही त्यांना कमी होतं. साधी टेक्नॉलॉजी तुम्ही जर इन्कॉर्पोरेट केली तर गट शेतीच्या माध्यमातून आपण बरंच काही करू शकतो. कापसाचे हसरे चेहरे बघा तुम्ही, पाणी व्यवस्थापन, आता हे सगळे, आता गहू आणि कापूसच नाही, ह्या गव्हाचं उत्पादन आमच्याकडे 31 क्विंटल पर एकर काढलेले. हे हरभऱ्याला विदर्भातच यांना हा अशोक कदम म्हणून आहे, याला अवॉर्ड भेटलेले हरभऱ्याच्या याच्यामध्ये. या आम्ही याच्यातून पाणी बचत करतो. ह्या पाणी बचतीच्या साठी आमच्या गट शेतीला फ्रान्समध्ये 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय लेवलचा पुरस्कार भेटलेला आहे. गट शेतीतून अशा प्रकारचं उत्पन्न 2 ते 4.5 पट पर्यंत आमचं उत्पन्न वाढलेलं आहे. आता एका खामखेडा गावचा मी सारांश सांगतो तुम्हाला, ज्याचं उत्पन्न गट शेतीत 2006-07 साली आले, त्यावेळेस त्यांचं उत्पन्न हे 41,000 रुपये पर दरडोई होतं. जालना जिल्ह्याचं त्यावेळेस 2006-07चं उत्पन्न आहे, जालना जिल्ह्याचं त्यावेळेस 45,000 रुपये होतं सरासरी. हाऊएव्हर ह्या खामखेडचं 2012-13चं उत्पन्न आम्ही 1,06,000 पर्यंत सरासरी उत्पन्न दिलं गावचं. छोटंसं गाव आहे, 1350 लोकसंख्या आहे, माळावरचं गाव आहे. उघड्यावर टँकरना पाणी आणून लागवड करतात शेतकरी. टँकरना जूनमध्ये लागवड करावं लागते, पहिल्या आठवड्यात जूनच्या, पाऊस पडलेला नसतो. 1 टँकर आणलं तर 1 एकर कापूस ठिबकवर लागवड होती आणि परत 4-8 दिवसात नाहीच पाऊस पडला तर आणखी एखादं टँकर आणायचं. नंतर काय, ओलीला ओल मिळवायची असते फक्त. आणि नंतर मात्र थोडासा ढगाळ वातावरण आलं की लाईनला लागून जातो. आणि नंतर मात्र ठिबक असल्यामुळं प्रोटेक्टिव्ह इरिगेशनना त्या याचं उत्पन्न तुफान वाढतं. सगळं आम्ही रेस बेडवर करतो. त्या प्रत्येक पिकामध्ये अद्रक 185 क्विंटल अद्रक तुम्ही ऐकली का? आता कदम साहेब आता भाषण करून गेले, आम्हाला त्यांचंही मार्गदर्शन असते. तुम्ही प्रत्येक पीक बघा, हे बघा, जोपर्यंत तुमचं प्रत्येक पीक गटांना टॉपचं येत नाही तोपर्यंत आपल्याला शेती परवडल असं हमखास नाहीये. ही अद्रक बघा तुम्ही कांदा बीजोत्पादन, पाणी अडवा, गट शेड नेट करतो आम्ही. आता आम्ही या गट शेती कशी करतो? गट शेती आम्ही 86ला सुरू केली, परंतु 2003-04 मध्ये कधीतरी एकत्र बसायचं म्हणून, कधी जायचं गट शेतीला आणि कधी एकत्र बसायचं, तर महिन्याचा 1 दिवस निवडला आम्ही. मग मी विचार केला की दिवस निवडायचा म्हणजे कोणता निवडायचा? पहिला बुधवार, पहिला सोमवार महिन्याचा का पहिली अमकी तारीख, 5 तारीख, 7 तारीख? मी एक विचार केला की बा थोडासा धार्मिक टच देऊ आपण. एकादशीला उपवास करतात सगळे, पंढरपूरला जातात आणि द्वादशीला सगळे एकत्रित उपवास सोडतात. मग मी विचार केला, तुम्ही पंढरपूरला जा का नका जा, उपवास करा का नका करा, परंतु उपवास एका शेतकऱ्याच्या शेतावर सोडा. त्यावेळेस गाव आमचं गट शेतीमध्ये एकच गाव होतं. आम्ही दर द्वादशीला एका शेतकऱ्याच्या शेतावर उपवास सोडायचा. उपवास सोडायचा म्हणजे अगोदर
शिवार फेरी करायची, त्या विषयाचे तज्ज्ञ बोलवायचे, त्या तज्ज्ञाचं शिवार फेरीद्वारे मार्गदर्शन घ्यायचं आणि मग एकत्र बसायचं. आता आमच्या याच्यामध्ये 29 गावं आहेत. आम्ही आता द्वादशीचा कार्यक्रम एका गावाला एक करतो आणि सकाळी न्याहारीचा कार्यक्रम दुसऱ्या गावाला असतो. कालच आमचं आजची द्वादश आम्ही काल केली. काल आमचा फार मोठा कार्यक्रम झाला. एका गावाला अकोला देव म्हणून गाव आहे छोटंसं, तिथं शिवार फेरी झाली सकाळी द्राक्षे बागेला आणि दुपारी परत किनी म्हणून गाव आहे, या किनीला शिवार फेरी झाली. आणि शिवार फेरी झाल्यानंतर आम्ही एकत्र बसतो. एकत्र बसलं की प्रत्येक गावचा शेतकरी गट प्रमुख आपल्या गटाचा एक 5-7 मिनिटांमध्ये अहवाल देतो. आम्ही आमच्या गटानं या दिवशी या महिन्यात काय केलं आणि पुढच्या महिन्यात आमचं काय नियोजन आहे, आमच्या काय अडचणी, बँकेबल प्रपोजल करणं किंवा पोल्ट्री, आता पोल्ट्री सुरू केली आम्ही, पोल्ट्रीला आम्हाला अनुदान मिळणं, याच्यामध्ये काय अडचणी आहे, हे प्रत्येक गावचा शेतकरी अहवाल देतो. अहवाल संपल्यानंतर मग तज्ज्ञाचं भाषण होतं. त्या दिवशीचे म्हणजे जे काय संबंधित तज्ज्ञ असतात ते बोलतात आणि शेवटी मग जे काय VIP आलेले असतात त्या दिवशी कलेक्टर येतात, कमिशनर येतात, नेते येतात, यांचं मग हे सगळं पाहून ते खुश होतात आणि मग गट शेतीला आपण काहीतरी मदत करायला पाहिजे या पद्धतीनं ते भाषण करतात. शेवटी मी सहमत करत असतो. मी बोलत असताना मग आपल्याला अडचणी काय आहे, पुढं नियोजन काय करायचे, बँकेकडे जायचं, बँकेकडे कधी जायचं. आता वैधानिक विकास मंडळ आम्हाला जवळपास 1.5-2 कोटी रुपये द्यायला लागले, त्यांच्याकडे कधी जायचं, प्रस्ताव कसे करायचे. आणि त्यानंतर आमचं जेवण होतं. जेवणाचा मेनू आम्ही सकाळी न्याहारीचा मेनू आमचा ठरलेला आहे. न्याहारीला पिठलं आणि भाकरी याच्याशिवाय काही करायचं नाही. दुपारचा मेनू वरण आणि चपाती किंवा दाल बाटी याच्याशिवाय कुणी काही जास्त भानगडीत पडायचं नाही. जेवणाला कुणीही नाव ठेवायचं नाही. आमचे साधारणतः 50 ते 100 लोक जमतात. जेवणाला कुणी नाव ठेवायचं नाही. शेतात शिवार फेरी करत असताना मात्र एकही चान्स सोडायचा नाही, त्याला टिंगल करायची त्या शेतात. हे बघा, शिवार फेरी ज्या शेताला ठरली ते माणूस 4-5 दिवसापासून तो शेतकरी टेन्शन मध्ये असतो. आपलं काही खरं नाही, आता आपलं शेत चांगलं करा. रात्रीतून बोर्ड पेस्ट लावतात मोसंबीला. ही परिस्थिती शिवार फेरींना फायदा होतो आणि द्वादशीतून हा आमचा सगळा ठरलेला प्रकार आहे. कालची द्वादश 176वी द्वादश होती. 176वी 176व्या द्वादशीमध्ये 2 द्वादशीला फक्त मी गैरहजर होतो, घरची सॅड न्यूज असल्यामुळे. सगळ्या द्वादशीला मी हजर आहे. आणि विशेष म्हणजे 2017ला 146वी द्वादश आमची ऑक्टोबरमध्ये झाली होती, दिवाळीची वासू बारस. त्या दिवशी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब स्वतः द्वादशीच्या कार्यक्रमाला फक्त मुंबई टू देळेगाव, आणि देळेगाव म्हणजे आमचं गाव ते मुंबई, मुद्दाम होऊन आले आणि ते सगळं पाहिलं, त्यांनी आवडलं आणि त्यांनी लगेच गट शेतीची 200 कोटीची योजना महाराष्ट्राकरता लागू केली. हे आमची सुवर्ण जयंती होती, याची 50वी द्वादश. हे मध्ये बसलेले कलेक्टर आहेत, त्यावेळेस ते बाजूला बसलेले अॅग्रोवनचे संपादक शेतामध्ये चर्चा करता करता फिरायला लागलं. हे डॉक्टर बैनाडे, कापसाचे महाराष्ट्रातले टॉपचे तज्ज्ञ, ज्यांच्या अंडर आम्ही 20-25 क्विंटल कापूस सामान्य शेतकरी घेतात. हे मुख्यमंत्री महोदय आमच्या गट शेतीला व्हिजिट करून गेले. म्हणजे ते 2017चा भेटीचा प्रोग्राम. हे आमचे कमिशनर साहेब, रेव्हेन्यू कमिशनर, हे हळद पाहायला मुद्दाम आमच्या गट शेतीच्या द्वादशीला येऊन गेलेले. हे CM साहेबच्या बाजूला CM साहेब होते. तिथं मी भाषण करताना आमच्या गट शेतीची माहिती देताना, गट शेतीद्वारे गंमत काय होती बरं का, फायदे काय होतात. उत्पन्न वाढ ही होतेच,
परंतु ज्ञान व सुधारित तंत्रज्ञान सामान्य माणसानं एकदा आत्मसात केलं. तुम्ही एक लक्षात घ्या, गावामध्ये ज्याचं 5 क्विंटल उत्पन्न येतं कापसाचं आणि एखाद्याचं 12-13 येतं, त्याच्याकडं गावातल्या लोकांचा पाहायचा, 12-13 चांगलं उत्पन्नवाल्याकडे पाहायचा, एक चांगला हे होतो की साला हा लय भारी, या हुशार आहे, कष्टाळू आहे, शेतीमध्ये याचं एक नाव आहे. तसं एकदा हा गटशेतीमध्ये माणूस आला की त्याचं सगळीकडे नाव होतं की आता हा अशोक कदम 31 क्विंटल गहू काढला, साधी गोष्ट आहे. असं त्या माणसाचं एक समाजामध्ये त्याचं स्टेटस वाढतं, म्हणजे एक सामाजिक स्तर वाढतो. आणि वाईट सवयीपासून परावृत्त केले नाही झाले. काय असतं बरं का, शेतकऱ्याला वेगवेगळ्या आदती असू शकतात, टोबॅको, तंबाखू, सिगारेट, दारू, वेगवेगळ्या प्रकारचे व्यसनं असतात. जेव्हा कल्चरली एकत्र बसायला लागतात, आम्ही दारू सोडा म्हणत नाही, गुटखा बंद करा म्हणत नाही, परंतु गुटखा खाणाऱ्याकडं थोडं तिरस्कृत नजरेनं पाहिलं की तो परत गुटखा खायचा विचार करत नाही. 1-2 महिने खात राहतो, परत तो बंदच करतो. तुम्ही आता कोणीतरी मला माई साहेब म्हटले होते की शेतकऱ्यांनी शेतात जायला पाहिजे. डॉक्टर माई साहेब उठलं की शेतात जायला पाहिजे. शेतकरी उठलं की बाजूच्या गावाला जा, म्हणजे मोठ्या गावाला जातो, तालुक्याला जातो. आमच्या गट शेतीमध्ये तुम्ही पाहाल, शेतकरी नवीन पोरं उठले की शेतात असतात. आणि फक्त बाहेर जायचं असलं तर जे काय स्कीम, योजना, शिवार फेऱ्या, कुठं काही पाहायला जायचं असलं, नाशिक, आम्ही नाशिकला सगळीकडे घेऊन जातो, याच्यासाठीच फक्त हे बाहेर पडतात, नसतं आपल्या कामात असतात. आणि शेतकऱ्याच्या आता ह्या बऱ्याच गोष्टी आहेत, मी याच्यात जास्त वेळ घेणार नाही कारण वेळ फार मला कमी दिलेला आहे. महाराष्ट्राचे कमिशनर आमच्याकडे येऊन गेले. गडकरी साहेबांना मी 5 वर्षापूर्वी हे ब्रीफ केलेले. पवार साहेब सुद्धा याच्यात भयंकर खुश झालेले. जे आम्हाला फ्रान्सचा पुरस्कार भेटला होता, त्या फ्रान्सचा पुरस्कार आम्ही CM साहेबाला सादर केला होता. हा तो पुरस्कार आहे. हे पुरस्कार फ्रान्समध्ये मी घेतानाचा मी आणि डॉक्टर घोटे साहेब, बाजूला घोटे आहेत माझ्या, हा मराठवाडा भूषण पुरस्कार यावर्षीचा मिळालेला आहे. हे आमचे व्हेरियस कार्यक्रम गावामध्ये, गटामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी आमचे प्रेझेंटेशन असतात. इथून गट शेतीला सुरुवात झालेली आहे. टोपीवाला आहे ना तो मध्ये, इथं आंबा लागवड करून अतिशय आंतरराष्ट्रीय लेवलची आम्ही आंबा लागवड केलेली आहे. हे कमिशनर साहेब आमच्या प्रात्यक्षिकाला मुद्दाम घेऊन भेट देऊन गेलेले. डाळिंबामध्ये रेकॉर्ड उत्पन्न, शेडनेटमध्ये आता आम्ही उतरतोय, पॉली हाऊसमध्ये उतरतोय. विदर्भामध्ये पॉली हाऊसमध्ये, काटोकेजी पॉली हाऊसमध्ये हे गेले का, डागाजी गेले का? हे बघा, विदर्भामध्ये जर काही करायचं असलं तर तुम्ही पॉली हाऊसला आयाम द्या. ठिबक शिवाय आमच्याकडे कापूस नाही, हे तुम्ही पाहू शकता. कापसाचे जोरात शेती तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला आपल्या इथं काय करता येईल, आता गट शेतीची योजना आलेली आपल्याकडं, 200 कोटीची योजना आहे. या योजनेमध्ये शेतकरी कमीत कमी, लदानिया साहेब, गट शेतीमध्ये ही जी योजना आलेली आहे, ही योजना फक्त कशी आहे ही मी आता आमची गट शेती आम्ही ब्रीफ केली. या योजनेमध्ये एक लक्षात घ्या, कमीत कमी 20 शेतकरी पाहिजे आणि कमीत कमी 100 एकर जमीन पाहिजे. ह्या जमीन 20 शेतकरी आणि 100 एकर जमीन असली ते रजिस्टर करायची आत्माकडं. तुम्हाला 1 कोटीपर्यंत अनुदान त्या गटाला मिळू शकतं. ही शेती आणि हे शेतकरी एका गावातले पाहिजे, मात्र वेगवेगळ्या गावातले पाहिजे, चालत नाही. तर अशा प्रकारे 20 शेतकरी आणि 100 एकर जमीनवाल्यांनी आत्माकडे रजिस्ट्रेशन केलं. आणि त्यांनी जर आता काटोकेजी इथं आहेत, यांना भेटा तुम्ही, हे चर्चा करा. आपल्या इथं जे जॉईंट डायरेक्टर आहेत भोसले साहेब, माई साहेब, आमची आत्ता मिटिंग झाली. आपल्याला इथं विदर्भामध्ये नागपूरला आणखी आम्ही महिनाभरामध्ये मिटिंग घेणार आहे. गट शेती आपल्याकडं कशी पांगवता येईल
याचा आम्ही विचार करतोय. मी या गट शेतीला 60% अनुदान आहे, ते 75% व्हायची शक्यता आहे. ही स्कीम खूप चांगली आहे आणि त्याच्याच बरोबर आता स्मार्ट एक प्रोजेक्ट येतोय महाराष्ट्रामध्ये. स्मार्ट प्रोजेक्टमध्ये सुद्धा आपल्याला काही व्हॅल्यू ॲडिशनसाठी, प्रोसेसिंग प्रक्रिया, मार्केटिंगसाठी काही करायचं असलं तर त्याला 80% अनुदान आहे. त्या प्रोजेक्टमध्ये तयार करताना मी बराच त्याच्यात सक्रिय होतो. मी याच्यात खोलात जाण्यापेक्षा 5 मिनिटं फक्त मला तुम्ही एक काम करता का, हायडेन्सिटीचं ओपन करा. मला इथं जर आपल्याला काही करायचं असलं विदर्भामध्ये 6 महिने तर आपल्याला करताच येईल हायडेन्सिटी. हे बघा, आंब्यामध्ये मी गडकरी साहेबाला आता ब्रीफ केलं. आंब्यामध्ये अल्ट्रा हायडेन्सिटी जर आपण केलं तर आंब्यातून आपल्याला 6-7 लाख रुपये एकरी केसर आंब्यापासून. आता याच्यामध्ये मी आंब्यामध्ये माझा अभ्यास आंब्यामधला आहे. आंब्यामध्ये आपण जर कधी तंत्रशुद्ध पद्धतीनं केलं, आंबा अल्ट्रा हायडेन्सिटी केला, अति घन लागवड केला. आता अति घन लागवड म्हणजे किती? 1.5 मीटर बाय 4 मीटर, म्हणजे साधारणतः 4.5 फूट बाय 12 फूट या अंतरावर जर आंबा केला तर आपला 666 झाडं एकरी बसतात. हे मी साऊथ आफ्रिकेमध्ये पाहिलं. नंतर आपल्याकडे केलं. आपल्या इथं शेख रसूल बसलेले समोर, ज्यांची 12 एकर अल्ट्रा हायडेन्सिटीची लागवड औरंगाबादला आहे, त्यांचा 100 एकर 125 एकर आंबा तर अगोदरचा आहे, परंतु या 6-7 वर्षापूर्वी त्यांनी अल्ट्रा हायडेन्सिटी लागवड केलेली आहे. ते आपण नंतर कार्यक्रमाच्या नंतर त्यांच्याशी आपण बोलू शकतो. याचे फायदे हे बघा, एक लक्षात घ्या, आंबा किंवा कुठलाही फळबाग लागवड करत असताना चौरस लागवड केल्यापेक्षा आपण काय एकमेकाचं अंतर एकमेकाला मिळू देतो. अंतर मिळू दिल्यापेक्षा 2 ओळीमध्ये अंतर राहिलं पाहिजे. हे बघा, मी आंब्याच्या बागा पाहिल्या. मी PhD गुजरातमध्ये केलं. जुन्या आंब्याच्या बागा पाहिल्या साऊथ गुजरातमध्ये. 13 मीटरवर लागवड. 13 मीटरच्या लागवडीचे झाडं एकमेकांना 20 वर्षानंतर मिळाल्यानंतर हे छत्रीसारखं झालं. हे जसं फोटो दाखवले छत्रीसारखं, वरून पाला आहे पण त्या काड्याला पाला नाही. छत्रीच्या जसं काड्याला पाला नसतो ना, असा काड्याला पाला नाही. म्हणजे फळ लागवड नंतर फक्त वरच होते, आत फळ लागवड लागतच नाहीत फळ. आणि त्यामुळं काय होतं बरं का, उत्पन्न एकदम कमी येतं, क्वालिटी तेवढी चांगली येत नाही. त्यासाठी ऊन सकाळपासून लागायला सुरुवात व्हायला पाहिजे. संध्याकाळपर्यंत सगळ्याकडून ऊन लागलं पाहिजे, तर तुमचं फळ लाग जास्त लागतो आणि क्वालिटी सुद्धा टॉपची येते. दुसरी गोष्ट, आपण जर कधी आंबा बॅगडं लावला म्हणजे कलमानं लावला तर अशी मुळं त्याच्या जागीच पसरतात. हाऊएव्हर कोळीपासून जर लागवड केली तर हा आंबा सोटमूळ खाली जातं, पाण्याचा ताण सहन करतो. अशा परिस्थितीमध्ये आता परिस्थिती काय झाली बरं का, कलम लागवड करा, माझं काही म्हणणं नाही. कलम लागवड केल्यानंतर कलमाबरोबरच त्याच्या बाजूला 3 कोळी लावा ताज्या. कलमाच्या बाजूला 3 ताज्या कोळी लावा. 3 ताज्या कोळी लावल्यानंतर त्याच्यातून 2 किंवा 1 तर नक्कीच उगते. कलमही वाढत राहतं आणि त्या कोळी उगत राहतात. कोळी उगल्यानंतर त्या तुमच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत किंवा जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत 3रं पेरं टाकतात. 3रं पेरं टाकलं की ते बाजूची कोय त्या कलमाला जोडून द्यायची, त्याच्या वर शेंडाला पाचर करायची आणि ती त्याला जोडून द्यायची. ती जोडल्यानंतर तुम्हाला
लगेच सक्सेस मिळतो त्याला. म्हणजे 2 झाडं एक झाले, 2 झाडं एक झाले की 2 मुळ्याचा आधार 3-4 वर्ष मिळतो तुम्हाला. परंतु त्याच्यानंतर जे कलमाचे मुळं असतात, हे जे कलमाचे मुळं आहे हे मागं पडतात आणि जे त्या रोपाचं मूळ असतं हे सोटमूळ खाली जातं आणि ते ताकदवान बनतं. आणि हे 2 जोड जे जोडलेले असतात हे 5-6-7 वर्षानंतर ते खोड एकच होऊन जातं. आपल्याला ओळखू येत नाही हे 2 झाडं होते का एक झाड होतं. तर हे तंत्रज्ञान आपल्याला वापरण्यासाठी, कलमीकरण करण्यासाठी तुम्ही काही करायचं नाही. हे रसूल साहेब आता सध्या इथं बसलेले आहेत, यांच्याकडचे माळी परफेक्ट आहेत औरंगाबादचे. तुम्हाला ते ट्रायल घेण्याच्या ऐवजी आम्ही ते माळी तुम्हाला प्रोव्हाइड करू. हे सगळं करण्यासाठी सगळ्या प्रकारची मदत तुम्हाला करता येईल. हे वेगवेगळे अल्ट्रा हाय डेन्सिटीचे हे मी जास्त दाखवत नाही. पेरूमध्ये अल्ट्रा हाय डेन्सिटी आहे, हे आंब्यामध्ये ही यांची अल्ट्रा हाय डेन्सिटी, हे अल्ट्रा हाय. हे साऊथ आफ्रिकेची जे 5000 एकरची बाग पाहिली मी, हे बघा कॅपिंग केलेली आहे वरून, जे सन स्काल्डिंग होऊ नये, उन्हानं त्रास होऊ नये म्हणून ही कॅपिंग केलेली आहे. हे कॅपिंग केलेलं बघा, खाली अंतर बघा 2 झाडातलं. आता हा आंबा, असा आंबा आल्यानंतर एकरी 12-15 टन निघायला काही अडचण आहे का याला? खालपासून वरपर्यंत आंबा लागलेला आहे आणि दाट आंबा आहे. विशेषतः फॉरेनमधल्या व्हरायटीज, फॉरेनमधल्या ज्या जाती असतात आंब्याच्या, ह्या अशा कलर्ड जाती असतात. आपल्याकडं ज्या नोन जाती आहेत त्या रंगीत नाही आहेत, त्यातली फक्त एकच तुमची वनराज रंगीत आहे. हे आंबे बघा. आता असे आंबे आल्यानंतर तुम्हाला साधारणतः 8-10 टन आंबा व्हायला काही अडचण आहे का? हे आपल्याकडचे आंबे, हे अल्ट्रा हाय डेन्सिटी, हे अल्ट्रा हाय डेन्सिटी फळं बघा, हे आपल्याकडचं आहे. हे अल्ट्रा हाय डेन्सिटी, ही अल्ट्रा हाय डेन्सिटी. यात आणखी काही माझं याच्यामध्ये पुस्तक आहे. पुस्तक म्हणजे मी काही ते विक्रीसाठी याच्यासाठी नाही आहे. हे बघा, आंबा जर केला, आता तुम्ही इकडे जर पाहिलं तुमच्या सांगलीमध्ये, मी आमच्या गावाकडची मंडळी घेऊन गेलो होतो. 2 एकरमध्ये एका शेतकऱ्यांना आपल्या आंब्यामध्ये मात्र एक ओम आहे बरं का. तुम्ही त्याला कल्टार वापरून आपला आंबा 15-20 मेच्या नंतर येतो. तो आंबा जर कधी 15 एप्रिलमध्ये काढायला सुरुवात केली, काढायला सुरुवात झाली, केली म्हणजे झाली, तर त्याला 130 ते 150 रुपये किलोचा भाव डायरेक्ट एक्सपोर्टर देतो. आणि तो शेख रसूल हे जे आलेले आहेत, नाथ सीडचे मॅनेजर आहेत, ते 230 टन गेल्या वर्षी आंबा निघाला, त्यातला 125 टन एक्सपोर्ट झाला. या वर्षी त्याच्यापेक्षाही जास्त आंबा त्यांचा एप्रिलमध्ये काढायला येईल. आणि त्यासाठी साधं कल्टर वापरलं की आंब्याला अडचण नाही. मात्र आंब्यामध्ये पाणी असणं आवश्यक आहे, पाण्याची व्यवस्था असणं अतिशय गरजेचे आहे. बाकी मला वाटतं मी जास्त बोलण्यापेक्षा आपण थोडीशी चर्चा जर केली तर जास्त सोयीचं होईल. आपल्याला आंब्याविषयी, या सगळ्या गोष्टीविषयी जर काही चर्चा, मुद्दे असेल. आता त्याचबरोबर आपले घोरपडे साहेब आलेले. मी खरं म्हणजे अर्धाच वेळ घ्यायला पाहिजे होता, पण मी जास्त लायन शेअर घेतला. त्यांचं सुद्धा प्रेझेंटेशन होणार आहे. त्यात आपल्याला काही चर्चा करायची असली, आपल्याला गट शेती सुरू करायची असली, आपल्या भागामध्ये काही करायचं असलं, आपल्या इथं लदानिया साहेब सगळे याचे शास्त्रज्ञ मंडळी आलेली, आपण सगळे मिळून काहीतरी एक आयात निर्यातीपर्यंत